शिवाजी विद्यापीठाचं नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहचर्य केंद्र तसंच SUK रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलंय। यामध्ये देशभरातील विविध विद्यापीठं, उद्योग आणि शासनाच्या संबंधित विभागातील मान्यवर सहभागी होणार आहेत। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 2047 पर्यंत विकसित आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी शासनानं संकल्प केलाय। या अनुषंगानं स्टार्टअप योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या उद्दिष्टानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं डॉक्टर प्रमोद पाटील यांनी सांगितलं। 14 फेब्रुवारी रोजी IIT कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉक्टर संजय धांडे यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत उद्योग, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत। अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या संस्थापिका विनया गोरे, सरदार पटेल विद्यापीठाचे डॉक्टर सौरभ सोनी यांच्या प्रोत्साहनपर भाषणानं या परिषदेची सांगता होणार आहे। या पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, संचालक प्राध्यापक डॉक्टर सागर डेळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक PD राऊत, शिवानंद पाटणे, स्वरूप यादव, सुभाष माने, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अनुप जत्राटकर आदी उपस्थित होते।